नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे मासिक पाळी जाताना. मासिक पाळी स्त्रीच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाचा टप्पा. एकदा का 40शी उलटली की वेळ येते मेनोपॉजची. मासिक पाळी बंद होताना अनेक मानसिक शारीरिक बदल घडत असतात. अशाच बदलांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अलका गोडबोले. मॅम, तुमचं स्वागत आहे ABN लोकमतमध्ये. नमस्ते. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. मॅम, आज आपण चर्चा करतोय ती मासिक पाळी जाताना. पण मुळात मासिक पाळी असते तेव्हा स्त्रीला एक स्त्रीत्व असतं असं वाटतं, आणि अचानक मासिक पाळी जाते तेव्हा स्त्रीत्व नष्ट होतं असं वाटतं. हे खरं आहे का? बऱ्याच जणींना असं वाटतं, पण ते खरं नाहीये. कारण स्त्रीत्व हे मरेपर्यंत स्त्रीचं स्त्रीत्व हे टिकूनच राहतं. आणि अशी तू जी म्हणालीस ना, अशी अचानक कोणाची पाळी जात नाही. हळूहळूच शरीरात बदल घडत असतात. फक्त बायकांना वाटतं की आपली पाळी बंद झाली म्हणजे आता गेली, असं नाही. तो बरोबर आहे. जो पेरीमेनोपॉझल पिरियड आम्ही जो म्हणतो की पाळी जायच्या आधीचे 1-2-4 वर्ष, ती जी वर्ष असतात ती महत्वाची असतात. तेव्हा इतर बदल घडत असतात. ते एखाद्याला जाणवत नाहीत, काही काही बायकांना जाणवतात. त्यामुळे स्त्रीत्व जात वगैरे नाही. पण म्हणजे नक्की हे बदल कसे आपण ओळखायचे साधारण? हे बदल शारीरिक, मानसिक हे सगळेच होतात. त्यामुळे मानसिक बदल तर बाईला स्वतः नाही ओळखता येत. हा मेन मी तर म्हणेन की आसपासच्या लोकांनी ओळखायचा, घरातल्या. 40शी क्रॉस झाली की त्या स्त्रीला स्वतःलाच आपोआपच जाणीव व्हायला लागते, अरे आपल्यात काहीतरी हे होतंय, नेहमीसारखं घडत नाहीये. कारण एक तर मेन ह्याला कारणीभूत कोण आहेत तर संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स. आपल्या शरीरातली जी हॉर्मोन्स असतात स्त्रीच्या, जी लहानपणापासून हळूहळू मासिक पाळी सुरू झाली की जी टॉपला जातात, ती हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याच्यामुळे हे मानसिक बदल म्हणजे चिडचिडेपणा, मी कोणाला नको आहे असं वाटणं, ही भावना, डिप्रेशन किंवा स्थूलता वाढायला लागते. त्यामुळे मग साहजिकच दिसेल ते खाणं, व्यायाम न करणं, म्हणजे हार्मोनल बदल होतात. पण मग हे तुम्ही मानसिक हार्मोनल बदलांमुळे मानसिक बदल होतात, पण शरीरावर याची काही लक्षणं दिसतात का? शरीरात तर खूपच दिसतात, डोक्यापासून पायापर्यंत तसं बघायला गेलं तर. कारण डोक्यापासून म्हणजे काय, माझं म्हणायचा उद्देश की केस थोडे विरळ व्हायला लागतात. जो दाटपणा असतो, चमक असते ती कमी होते. केस झालं, स्किन चेहऱ्याचं आणि बाकी पण थोडंसं ओघळतं, सैल पडतं आणि ड्राय होते स्किन. ती जी तुमची पहिली जी टेन्साईल स्ट्रेंथ असते ती कमी होते. नंतर डोळ्याभोवती कधी कधी काळी वर्तुळं येतात, रखरखीत स्किन हे पहिलं लक्षण असतं. नंतर नख थोडीशी काही वेळेला ठिसूळ होतात, छातीत धडधड वाटते आणि कमरेभोवतीचा आकार वाढतो. म्हणजे काय तर ते खाण्यामुळे म्हणजे स्थूलता वाढायला लागते. म्हणजे शारीरिक त्याप्रमाणे मानसिक बदल होतात. पण हे साधारण हे जो मेनोपॉजचा काळ हा केव्हापासून सुरू होतो? साधारण म्हटलं तर बघायला गेलं तर 40शी पासून आम्ही तो धरतो की 40 ते 45 पर्यंत हा कालावधी असतो. त्यात कधी कधी पहिलं म्हणजे मासिक पाळीची अनियमितता हे मुख्य कारण आहे. आणि कधी कधी अनियमितता आणि त्याच्याबरोबर जास्ती रक्तस्राव. कधी कधी कोणाकोणाला खूप कमी होतो, पण काही जणींना दर 15 दिवसांनी, दर 20 दिवसांनी किंवा आली पाळी 2-2, 3-3 महिन्यांनी येते, पण ती येतच राहते. असे बदल मेन घडतात. म्हणून खरं तर स्त्रिया आमच्याकडे येतात तातडीने. पण मॅम, आता असं मेनोपॉज मध्ये आणि काही प्रकार आहेत का? की अगदी नॅचरल मेनोपॉज बद्दल बोललो, पण असं काही आहेत का, काही वेगळे प्रकार? आहेत ना, 3 प्रकार आहेत तसे ढोबळमानाने बघायला गेलं तर. एक नॅचरल म्हणजे नैसर्गिक मेनोपॉज जो साधारण 45 ते 55 मध्ये येतो. दुसरा म्हणजे सर्जिकल मेनोपॉज किंवा आर्टिफिशियल आपण म्हणू, की जो अचानक ऑपरेशन झालं, स्त्रीचं युट्रस काढलं, कधी ओव्हरीज काढल्या जातात कधी नाही, पण तरी सुद्धा मेनोपॉज हा येतोच. युट्रस जेव्हा काढलं जातं गर्भाशय तेव्हा येतो तो सर्जिकल. आणि तिसरा म्हणजे तो जरा अननॅचरल आहे,
प्रीमॅच्युअर मेनोपॉज, अच्छा, जो 40च्या आधीच पाळी जाते किंवा काहींची 12वी असताना पर्यंत असते, म्हणजे 17-18 वर्षापर्यंत असते. हे अगदी रेअर असतं, त्याला इतर कारण असतात. ओके. पण साधारण 35च्या आसपास काही जणींची जाते, त्याला आम्ही प्रीमॅच्युअर मेनोपॉज. पण मग प्रीमॅच्युअर मेनोपॉजची लक्षणं काय असतात साधारण? नाही, त्याची लक्षणं म्हणजे पाळी न येणं, अगदी बंद होणं. बहुतेक जणी आमच्याकडे लवकर अप्रोच होतात. कारण काय असतं, ती वेळ असते ती बरेचदा गर्भधारणा व्हायची पण असते, त्यामुळे बायकांना वाटतं की आपल्याला प्रेग्नन्सी आहे. मग बऱ्याच टेस्ट केल्यानंतर कळतं, बऱ्याच म्हणजे ही हॉर्मोन्स देऊन सुद्धा, की येत नाही म्हटल्यावर कन्फर्म होतं की हे आणि मग हॉर्मोनच्या टेस्ट पण केल्या जातात. पण मग अशा वेळी काही ट्रीटमेंट वगैरे असते का? ट्रीटमेंट डिपेंड्स, म्हणजे तुमचं काय कारण आहे त्याचं. कारण काहींना काय ओव्हेरियन फेल्युअर म्हणून जो प्रकार असतो, प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर वगैरे, ते जर असेल तर त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. बाहेरून हॉर्मोन्स देऊन म्हणजे येते. काही वेळेला आम्ही 35 पर्यंत 30 पर्यंत पाळी आणवतो अशांना. का तर ह्याचंच कारण हेच की हाडांचा ठिसूळपणा, हल्ली जे ऑस्टिओपोरोसिस सगळीकडे ऐकलं जातं, तो वाढू नये. कारण ते जर लवकर प्रीमॅच्युअर मेनोपॉज आला तर ऑस्टिओपोरोसिस हमखास होतं. मॅम, आणि तिसरं एक तुम्ही सांगितलं की सर्जिकल मेनोपॉज, युट्रस काढायचं. पण मग अशा वेळी स्त्रीमध्ये कशा प्रकारचे बदल होतात मग? कारण अचानक तिचं युट्रस काढलं जातं किंवा अचानक तिची पाळी येणं बंद होतं, मग अशा वेळी तिच्यामध्ये काही शारीरिक मानसिक बदल होतात का? ओके. अशा वेळेला जास्त होतात इनफॅक्ट. कारण काय असतं, त्या स्त्रीला आधी एक तर सर्जरीला आपण सामोरं जायचंय, हे धडपड असतं, डिप्रेशन येतं त्यामुळे. आणि आपलं स्त्रीत्व, तू म्हणालीस पहिल्यांदा जसं की मेनोपॉज आला म्हणजे स्त्रीत्व नष्ट, हा काही प्रकार नसतो. पण प्रत्येकीला म्हणजे कोणी सुशिक्षित अडाणी कोणीही स्त्री असो, स्त्रीला स्त्रीत्व टिकवण्याची जी धडपड चालू असते ना, त्याच्याशिवाय एवढी पार्लर्स वगैरे चालली नसती ना आपली. नुसत्या त्या स्त्रीरोग तज्ञाकडे येत नाहीत तर ब्युटी पार्लर्स मध्ये पण जातात. का तर स्त्रीत्व जपण्याकरता. हे जे स्त्रीत्व जपण्याची बाईची धडपड असते ते संपतं असं त्यांना एकदम वाटतं की अरे आपलं गर्भाशय गेलं म्हणजे सगळं गेलं, असं नसतं. त्यामुळे येणारा मानसिक चिडचिडेपणा, मानसिक तणाव, आणि आसपासचे लोक येणारे जे भेटायला येतात ना पेशंटना, ते सांग आता काय, आता तुझं काही उरलं नाहीये, अच्छा, असा जो प्रकार असतो ना, त्यांनी जास्त तिला मानसिक फरक जास्त, तिला कुठेतरी आधाराची एक गरज असते. मॅम, ठाण्यावर एक फोन आलेला आहे, शशी गोखले आपल्या बरोबर आहे. बोला शशी. हॅलो. हा, मला विचारायचं आहे, या मेनोपॉज मध्ये जे वजन वाढतं तर त्याच्याकरता योग्य उपाय काय? आणि हे आपण जे बाहेरनं जी टॉनिक्सच्या गोळ्या घेतो, कॅल्शियम म्हणा, मल्टीव्हिटॅमिन्स म्हणा, तर त्या किती घ्याव्यात आणि त्या किती योग्य आहेत? कारण त्याला आपल्याला म्हणजे एक आहाराला काहीतरी सपोर्टिव्ह हवं असतं ना, तर ते गोळ्यातनं पुरेपूर मिळू शकतं का? तर आता ह्या प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे. कारण काय, आम्ही कॅल्शियम देतोच. बरोबर. बहुतेक जणींना 40 नंतरच्या येतात त्यांना, कारण कंबरदुखी वगैरे असतेच, 1-2 बाळंतपणं झालेली असतात. पण हल्ली पहिलं मला काय सांगायचं की वजन जे वाढतं ना, मी आता जे सांगितलं तुम्हाला की जो मनातून जे दडपण आलेलं असतं किंवा डिप्रेशन, आउट ऑफ डिप्रेशन बाई खायला लागते, जे दिसेल ते खात सुटते. सगळ्या खातात असं नाही मी म्हणत, पण बऱ्याच जणींचं हे असतं की आता काय, माझा कोणाला उपयोग नाही, मी काही कोणाला नकोय, ह्या नैराश्याच्या भावनेतून जे खातात त्यांचं वजन हमखास वाढतं. मॅम, पण अशा वेळी आता मला सांगायचं, तुम्ही म्हणता की कुठे डिप्रेशन येतं बाईला वगैरे, मग अशा वेळी तिच्या कुटुंबियांची कशी मदत होते किंवा ती कुटुंबियांनी कशी मदत करावी तिला? करावी म्हणजे हे खरं कुटुंबियांना कळायला पाहिजे की एरवी जी नॉर्मल बघत असते बाई, ती अचानक उगीच आपला राग मुलांवर काढते, नवऱ्यावर काढते. कारण शेवटी घरातली मंडळी तेवढीच, बाहेर तुम्ही चिडू शकत नाही. घरात सतत चिडचिडेपणा किंवा ती रात्री अचानक जागी होते, पूर्णपणे ओली चिंब होते, नाईट स्वेट्स ज्याला म्हणतात, असा प्रकार होणं, आणि उगीच रागवणं, नैराश्य, किंवा अचानक रडू येतं त्यांना. काही तुम्ही म्हणा, काही बोला, साधं रडू येतं, किंवा मी नकोय ना तुम्हाला, आता मी नाहीच आता काही करत, म्हणजे डिप्रेशन येतं. हे जे डिप्रेशन येतं ना, ते आसपासच्यांनी जाणून तिला भावनिक आधार द्यायला पाहिजे. ह्या आधाराची भयंकर जरूर असते, जी आपल्या निम्म्या घरांमध्ये मिळत नाही. ही काय अशीच वागते असं म्हणून मुलं काय असतात, स्वतःच्या करिअरमध्ये दंग असतात, त्यामुळे ती लक्ष देत नाहीत. नवरा स्वतःच्या करिअरला टॉपला गेलेला असतो, तो म्हणतोय हिचं काय रोजच रडगाणं आहे. असं नसतं. जी बाई पहिल्यापासून असेल अशी करत, तिला ठीक आहे तुम्ही दुर्लक्ष करा, पण जी अचानक बदल होतात तेव्हा बदल होतो. एक तर तिची पाळी अनियमितता, त्याच्याकडे म्हणजे घरातल्यांनी जरा सहानुभूतीने तिला डॉक्टरकडे द्यावं.
आणि घरात जो भावनिक आधार आहे, सारखं तिला हिडीस पिडीस करून हिडवू नये, तुला काय रोजच काहीतरी होतं. म्हणजे अशा 40 नंतर एका स्त्रीमध्ये जे मानसिक शारीरिक बदल होत असतात त्यासाठी कुटुंबियांनी सुद्धा तिला मदत करण्याची गरज आहे. अगदी. मासिक पाळी जाताना या विषयावर आपण असेच बोलणार आहोत आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99-204.